जय शिवराय. मी सागर. महाराष्ट्र धर्म या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. म्हणजे आपण पाहतोय की महाराष्ट्राचं राजकारण हे कणाकणाला क्षणाक्षणाला अत्यंत नीच पातळीला जात आहे. कालच आपण पाहिलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे 6 खासदार हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यांनी. आणि प्रवेश करण्याचं कारण सांगितलं जातंय की आम्हाला विकास निधी मिळत नाहीत, मतदारसंघातील आमची कामं होत नाहीत. असं धादांत खोटं हे नेहमीच एक वाक्य असतं आणि तेच कारण काल दिलं गेलं. म्हणजे आपण पाहतोय की आपल्या मतदारसंघातील लोकांनी एका विश्वासाने एका पक्षाच्या विचारधारेवरती, पक्षाच्या चिन्हांवरती आपल्याला मतदान केलेलं असतं आणि आपण खासदार झालेलो असतो. आणि असं असताना निवडून आल्याच्या नंतर, निवडणुकीच्या नंतर जर आपण पक्ष बदलत असू तर त्या मतदारांचा अपमान नाही का? केवळ एका व्यक्तीला मतदान होत नसतं, एका पक्षाच्या विचारधारेला, एका पक्षाच्या चिन्हावरती मतदान केलं जात असतं, पक्ष नेतृत्वाच्या विश्वासावरती मतदान केलं जात असतं, त्यांच्या जाहीरनाम्यावरती मतदान होत असतं. आणि असं असताना केवळ स्वार्थासाठी निवडून आल्याच्या नंतर आपल्या मतदारांना विश्वासात न घेता जर पक्ष बदलत असतील तर ही कोणती लोकशाही? कारण निवडून येण्याच्या अगोदर एक विचारधारा आणि निवडून आल्याच्या नंतर जर दुसरी विचारधारा जर तो स्वीकारत असतील, ज्या विचारधारेवरती तुम्ही निवडून आलात आहे, ज्या मतदारसंघातील लोकांनी तुम्हाला ज्या विचारधारेसाठी म्हणून मतदान केलेलं असतं, ती विचारधारा सोडून तुम्ही जाताय. आणि असं असताना तुम्हाला नैतिक अधिकार राहतो का लोकप्रतिनिधींना पक्ष बदलण्याचा? जर तुम्हाला पक्ष बदलायचाच असेल, विकासाचा म्हणून जर तुम्ही डंका पिटताय, तर सर्वप्रथम पहिले राजीनामा दिले पाहिजे. राजीनामे द्या, जनतेसमोर जा, लोकांमध्ये जा, त्यांचा पुन्हा एकदा कौल घ्या, पुन्हा निवडणूक लढवा आणि नंतर जा तुम्हाला कुठल्या पक्षामध्ये जायचं असेल तर. परंतु लोकांचा अशा प्रकारे विश्वासघात करून वर तोंड करून सांगताय की विकास निधी मिळत नाही आणि विकासासाठी म्हणून तुम्ही जाताय, लोकांना मूर्ख समजताय. असं गलिच्छ राजकारण यापूर्वी महाराष्ट्रामध्ये नव्हतं, जे दुर्दैवानं आज आपल्याला पाहायला मिळतंय. आपण म्हणतो की हा महाराष्ट्र शिवछत्रपतींचा महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, विचारधारेला इथे महत्व होतं. परंतु आज असं कोणतेही आपल्याला दिसत नाहीये. हे अत्यंत दुर्दैवी आहे. लोकशाहीला हा सर्वात मोठा धोका आहे असं मी मानतो. कारण जेव्हा मतदारांच्या मताचा आदर केला जात नाही, तिथे लोकशाही जिवंत राहत नाही. जेव्हा निवडून दिलेले प्रतिनिधी लोकांना न विचारता निर्णय घेतात, तेव्हा लोकशाही कमकुवत होते आणि आपल्याकडे लोकशाही कमकुवत झालीच आहे. आज कोणत्याही प्रकारे लोकशाही जिवंत असण्याची लक्षणं किंवा चिन्ह आपल्याला दिसत नाहीत. कारण जे सत्ताधारी आहेत ते मदमस्त झालेले आहेत, ते कोणालाही घाबरत नाही. ह्या देशातील जनता काय, या देशातील कोणतीच व्यवस्था आपलं काहीच बिघडवू शकत नाही याची त्यांना पुरेपूर खात्री आहे. आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे जे समीकरण आहे, या समीकरणातून सत्ताधाऱ्यांना माज झालेला आहे. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे पैशाचे व्यवहार, करोडो रुपयेचे व्यवहार करून माणसं विकत घेतली जात आहेत, आमदार खासदार फोडले जात आहेत. जनतेसाठी जनतेने दिलेला कौल हा बाजार वसूलसारखा जर विकला जात असेल तर लोकांची काय किंमत राहिली? आणि जर कोणी या आविर्भावात असेल की कोणी आमचं काही बिघडवू शकत नाही, तर एक मात्र लक्षात ठेवा, महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, जनता सर्व पाहते. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. जय शिवराय.